श्री स्वामी समर्थ. मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज काहीतरी चटपटीत खायचं होतं. कोबी पण घरी होता म्हणून म्हटलं की चला तर कोबीचं काहीतरी करूया, त्याला कोणत्या तरी कारणी लावूया, नाहीतर असाच सुकून जायचा. बघा हा किती हिरवागार कोबी आहे आणि खूप मोठा होता. म्हणून मग विचार केला ह्याचे काय करावं, तर म्हटलं गोबी मंचुरियन करावं. खूप दिवस झाले खाल्लेलं नाही आहे, पण कोबी बघूनच भीती वाटत होती. एवढ्या मोठ्या कोबीलाचे गोबी मंचुरियन कधी करायचे. मग त्याचे 2 काप केले, म्हणजे त्याचे 2 भाग करून घेतले आणि नंतर खिसणीनं त्याला खिसून घ्यायला सुरुवात केली. कारण म्हटलं जर याला मिक्सरवर बारीक केलं तर एकदम बारीक झालं तर ते गोबी मंचुरियन चिवट होतात. त्यामुळे त्याला अशा प्रकारे खिसणीवरती खिसून घेतलं. कारण ते मग बऱ्यापैकी बारीक, एकदम बारीकही होत नाही आणि मोठंसुद्धा होत नाही. मध्यम आपल्याला जसं हवं आहे तसं होतं. म्हणजेच गोबी मंचुरियन करताना कधी पण ते एकदम बारीक खिसू नका, तर ते जरा मध्यम असावं, मीडियम असावं, म्हणजे ते चिवट होत नाही, तर ते असं खाण्यासाठी किंवा चिकटत नाही. ते मस्त गोबी मंचुरियन तयार होतात, क्रिस्पी असे. मग त्याच्यासाठी हे बघा अशा प्रकारे ते खिसणीवरती खिसून घेतलं. तुम्हाला दिसतच असेल ते कशा प्रकारे आहे, मोठा आहे का बारीक आहे, तर ते मध्यम आकाराचं झालेलं आहे. मग अशा प्रकारे खिसणीनं खिसून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या कोबी जर फ्रेश असेल तर त्याचा वास येत नाही, जर वास येत असेल तर ते धुवून तुम्ही घेऊ शकता आणि नंतर असंही त्याच्यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचंच आहे. गोबी मंचुरियन करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे, तर लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. कॉर्नफ्लॉवर तुम्ही 1 वाटी घेतला तर मैदा तुम्हाला अर्धी वाटी एवढंच प्रमाण लागतं. अशा प्रकारे गोबी मंचुरियनमध्ये मी हा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. मी 1 वाटी घेतलेला माझ्या कोबीच्या अंदाजाने, तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि जसं लागेल तसं मी त्याच्यात ॲड करत गेले. सुरुवातीला मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि तो अशा प्रकारे त्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेत होते. अशा प्रकारे छानपैकी त्याच्यात मिक्स करून घ्या. मी कोबी चिरून नंतर त्याच्यातलं पाणी निथळून काढून नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर ॲड करते. कारण कोबी जेव्हा तुम्ही खिसता तेव्हाच त्याच्यामध्ये पाणी सुटायला सुरुवात होते. कॉर्नफ्लॉवर चांगल्या प्रकारे ॲड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटी घेतलेला मैदा त्याच्यामध्ये मिक्स करायला घेतला आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मैदा खिसून मिक्स करून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करा. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलं आणि नंतर ते छान प्रकारे मिक्स करून घेतलं. मी याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे यूज केलेला नाही. मी नॉर्मलच घरी खायचं आहे, त्यामुळे आपण जे पौष्टिक आहे तेच करणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये कलर येण्यासाठी वगैरे असं काही एक्स्ट्रा केलेलं नाही आहे. तुम्ही जर पौष्टिक खायचं असेल तर ते कलर अवॉइडच करा. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ते छानपैकी मिक्स करून घेतलं, बघू शकता तुम्ही. आणि जसं तुम्ही ते मळत जाल किंवा मिक्स करत जाल तर त्याला आपोआप पाणी सुटतं आणि त्याचं स्ट्रक्चर असं क्रिएट होतं. 1-5 मिनटाच्या आतच हे असं स्ट्रक्चर क्रिएट होतं. तुम्ही जर करायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर ते अशा प्रकारे करून घेतलं आणि नंतर तेल कढईत गरम करून त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे सोडायला सुरुवात केली. अशा प्रकारे याच्यामध्ये गोळे सोडून घेतले आणि मध्यम आचेवरती त्याला अशा प्रकारे भाजून घेतलं, म्हणजे तळून घेतलं. अशा प्रकारे तुमचे सगळे गोबी मंचुरियन छोटे छोटे गोळे करून तयार करून घ्या. हे खूप मस्त क्रिस्पी आणि टेस्टी होतात, तेलकट अजिबात होत नाहीत. गॅस मध्यम आचेवरतीच असू दे, फास्ट भाजून घेऊ नका, कारण ते मग आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारे क्रिस्पी असे गोबी मंचुरियन झाले. अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. व्हिडिओ कसा वाटला तेही